तर खरं सांगा, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या नुसत्या आपल्या कानावर पडायला आपले किती अनंत जन्माचं पुण्य असेल. जगाच्या एवढ्याच प्रक्रिया जर कळली, तर याची सूक्ष्मता कळली, परोक्ष कळली तरी. परोक्ष कळली तरी ती माणसाला वाटेल, की मला कुठेतरी चाच पडायला अवकाश आहे अजून. की ज्या जन्मात त्याला वाटेल, त्या जन्मात व्हायचं तेव्हा होईल, पण तेव्हा त्याला मला चाच पडायला तो कधी आत्महत्या करायला प्रवृत्त होईल का? आणि तो कधी आपले हातपाय गाळील का? अरे का हातपाय तर जास्त हलवले पाहिजे. कशासाठी? परोक्षाचा अपरोक्षात पर्यवसान करण्यासाठी, आहे की नाही? का त्याला होईल का? केवढा प्रसंग आला म्हणजे त्याला वाटेल की आत्महत्या करावी. केवढा प्रसंग आला म्हणजे त्याला वाटेल की आता मी डिप्रेशनमध्ये गेलो, मनोरुग्ण झालो. कधीतरी होईल का? एवढं जरी कळलं तर आपल्याला कमीत कमी मनोरुग्ण आपण कधीच होणार नाही. आत्महत्येचा विचार कधीच येणार नाही. एवढं याच्या शब्दाच्या प्रक्रिया. बरं, ह्या प्रक्रिया म्हणजे काही नाही. जर आपलं कळूनच घ्यायचं झालं आणि देवाची कृपा संपादन केली तर एका क्षणाचंच काम आहे, काही जास्त नाही. आणि जर कळूनच घ्यायची नसली तर किती जन्म झाले तरीसुद्धा त्याला कधीच हे कळणार नाही. हे किती आपलं भाग्य आहे की आपल्याला नाथ महाराज आपल्या भाषेत मराठी मुलीमध्ये व जीवनाची ही गोष्ट आहे. या त्रिपुटीतून ज्या त्रिपुटीत तुमचं आयुष्य आणखीन अडकत चाललं आहे, त्याच्यातून तुम्ही सोडवा. बरं, ती सोडायची म्हणजे काय? फक्त तिला मिथ्याच समजायचं आहे, काहीच करायचं नाही. करायला आम्ही तुम्हाला काहीच सांगत नाही. आम्ही जाणायला सांगत नाही, तर करायला काय सांगतो? खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीनं जाणणंसुद्धा नाही, तर करणं आहे का तिथं? हे पण आता तुम्हाला हे नाही लक्षात आलं, तुम्हाला भ्रम झालेला आहे. तर ह्या काळात आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्हाला अज्ञान आलेलं आहे आणि त्या अज्ञानाची निवृत्ती आपल्याला करायची आहे. आणि त्या अविद्याची निवृत्ती झाली का त्यांनी तुम्हाला सर्व दुःखातून, बंधनातून तुमची मुक्तता होते.